मंगेशा खालोखाल आमची ज्यांच्यावर अपार भक्ती, ज्यांका आजार पण कधी माहीत नाही, हे आमचे बाबा आजारी पडले, तपासणी झालो, निधन झाला, कॅन्सर. तंबाखूचा सुपारीच्या खांडाचा कसलाही व्यसन नसलेल्या माणसाक कॅन्सर. काळजात चर्र झाला. त्यांच्या लग्नाची 50शी होती. आम्ही विचारलं कशी करण्याची 50शी, तर ते म्हणाले म्हणजे असं काही बघा म्हणजे असं थाटामाटात काही करण्याची इच्छा नाही. तर विचारलं मंगेशी करूया का, तर म्हणाले हो. मग आम्ही सगळे मंगेशी गेलो, तिकडे पूजा केली. पूजेक बसताना मी त्यांना म्हणाले की तुमका जी काही पूजा करूची असं ही मनसोक्त करून घ्या, कदाचित ह्याच्या पुढे तब्येतीन योग जमात. माझं वाक्य अर्धवट ठेवलं. ते त्यांनी माझ्याकडे बघितलं, हसले. आतमध्ये जाऊन त्यांनी छान पूजा केली. पूजा झाल्यानंतर मंगेशसमोर आम्ही उभे राहिलो, मी आणि दिलीप. हात जोडले आणि प्रार्थना केली की ते उद्या जाणार असतील त्याच्याऐवजी आज गेले तरी चला, पण त्यांना वेदना होऊ देऊ नको. ह्या माणसान आमका वाढयतना खूप वेदना सोसल्यो सर. आजचोच दिवस 22 एप्रिल, साधारण हीच वेळ. बाबांनी दिलीपाक सांगितलं की देवासमोर नारळ ठेव. मंगेशी जात असे. छातीवरचे हात तसेच जोडलेले होते आणि बाबा गेले. अर्थात जी व्यक्ती जन्माकेतही कधीतरी जातलीच. त्यानंतर 50 वर्ष एकत्र राहिलेली, त्यांच्याबरोबर एकत्र राहिलेली मालुताई, तिच्याची जगण्याचा अर्थच गेलो. सकाळी उठण्याचं तर कशासाठी आणि जगण्याचं तर कशासाठी, अशी एक हताश भावना तिच्या चेहऱ्यावर राहिली. बाबा आजारी असताना धाकट्या सुनेन म्हणजे नूतनानं त्यांची खूप सेवा केली. आणि आई जेव्हा कोशात गेली तेव्हा मोठ्या सुनेन उषान तिका तिथून बाहेर काढला. जबरदस्तीने तिका टीव्ही लावून दिलो, तिका नैनिताला घेऊन गेली. तिकडे गेल्यानंतर शेवटी काळ ह्याच दुःखावरचं औषध असतं. थोडा दुःख विसरली. तिकडे तिनं काही खरेदी केली. त्याच्यामध्ये तिनं माका एक स्वेटर घेतलं मोठ्या बाह्यांचं. नाशकाक जाताना थंडी वाजता म्हणून तिनं स्वेटर घेतलो आणि आयल्यानंतर तिनं तो माझ्या हातात दिलो आणि माका म्हणाली हो नाशकाक जाताना तू वापर म्हणून. त्याच्याबद्दल तिनं लिहिलं
की पहिल्या रविवारी संदीप नाशकाक जाऊक निघालो. मी म्हटलं अरे तो नवीन स्वेटर घाल, थंडीक बरो असा. तो नुसतं हसलो. तेणी बापाशीचो अर्ध्या भायांचो निळो स्वेटर अंगात घातलो. माझ्या जवळ आलो आणि म्हाका म्हणालो, तू माझ्यासाठी महागडो स्वेटर प्रेमान आणलंय, त्याचो मी अव्हेर करणे नाही, पण हो बाबांचो स्वेटर घातलो की बाबांनी जवळ पोटाकडे घेतल्यासारख्या वाटतं. बोलता बोलता बाबाशीच्या आठवणीन त्याच्या डोळ्यात पाणी आलं. माणूस गेल्यानंतर त्याची इच्छा अडकू नये म्हणून त्याचे कपडे वस्तू दान करून टाकणारे खय आणि बापाशीच्या स्वेटरात त्याचा स्पर्श शोधणारं झील खय. आगळ्या बापाशीचं वेगळं झील. मी बोलताना कधीतरी म्हणे की आंबेमोहराचं भात शिजताना सुंदर वास येतात. संदीप कॅम्पसाठी काहीतरी गेलो तर ते का आंबेमोहर तांदूळ मिळाले, माझ्यासाठी घेऊन आलो. मी सहज विचारले काय रे कशी किलो. तो काहीतरी 50-55 वगैरे म्हणालो. मी म्हटलं कशा केवढं महाग तांदूळ आणलाय. तोंड फटकोसतो. मका म्हणाल तू जिवंत असापर्यंत कोणती इच्छा सांग, शक्य तेवढे आम्ही पुरे करू. तू वर गेल्यावर तुका तिथे आंबेमोहराचं भात नाही घालूच. एक अर्थी खरंच होतं. जिवंत असताना पत्रावळी आणि मेल्यावर जेवणावळी ही सध्याची रीत. गेलेल्या आत्म्याक प्रीतीपोटी जेव घालतात की भीतीपोटी, या जेव घालणारीच जाणं. वाडी घेऊन कावळ्याच्या मागे फिरणाऱ्या कावळ्याच्या रूपातल्या ते पितरान खराच विचारला काय रे बांगड्याचं सुक्या पानावर घालू काय धाड भरलेली. तर पान घेऊन फिरणारो पानासकट धाडकन प्राण सोडतात. असंच आणखीन एक गंमत असतं की एखाद्या भेट देण्याची ना तर ती कशात मोजली जाता. म्हणजे लग्नाच्या पत्रिकेवर हल्ली सर्रास लिहिलेलं असतं की आपली उपस्थिती हाच आहेर, म्हणजे आमची परिस्थिती चांगली असा. आमका देणं घेणं आवडणं नाही. पूर्वी नवऱ्या नवरीच्या बापाशी थोडंफार हातभार म्हणून अहेर दिलो जाय. आता आमका कोणचा नको. कोणा काही भेट दिली तर त्याच्यावरचा लेबल जसा एवढा खरडून खरडून काढून टाकतात की कळता कामा नाही कितीचा असा. म्हणजे शेवटी भेट किती पैशांची असा हेच महत्व होतं. तर आमची आई पेन्शन घेता बरी बाबांका पगार मिळण्यापेक्षा जास्त पेन्शन मिळतात, तशी श्रीमंत असते. तर तिची पेन्शन झाली की ही नातवंडासाठी ती काय काहीतरी सांगतात की त्या पिझो मागाय अमुक मागाय. कधीतरी त्याने सांगितलं हा ठीक असा मागाय पिझो म्हणून पिझो मागायलो. आणि जेव्हा तो पिझेचा बिल आला 4 तुकडे 400 रुपये. ती म्हणे 400 रुपये 4 तुकडे, 400 रुपयात अख्खो संसार चालवणारी बाई ती. पण निकिता आमचा शिकूक म्हणून परदेशात गेला आणि तिकडून त्याने विचारलं आजी ह्या वाढदिवसाला तुम्हाला काय देणार. ते म्हणा काय देण्याचं काय तुका काय होय तर तुका घे. तिकडे बाकी विचारलं काय रे काय देण्याचं. ती काय म्हटलं असं काहीतरी दिकेचा तिच्या लक्षात राहत. बोललंय आणि मी निघालंय. मी घरातून बाहेर पडलंय. ही दुपारी बसली, कपाट उघडलं, जुन्या साड्या काढल्या आणि गोधडी शिवूक बसली. तिने गोधडी शिवली, निकिताक तिकडे पाठवून दिली. निकिताचा फोन आलो की आजी तुझी भेट मला खूप आवडली. गोधडी पांघरली की तुझ्या कुशीत शिरल्यासारखं वाटतं. लहानपणी आईन भरलेल्या घासाची चव मिठाई कधी येणार नाही आणि गोधडीची सर दुलईकही येणार नाही. आम्ही मुंबईत जन्मलो. ती म्हणते आम्ही नेहमी सांगतो की मुंबईत आम्ही जन्मलो तरी आम्ही मालवणी बोलतो, आमची मुलंही बोलतात. त्यात ती लिहिता की घरात आम्ही सगळे मालवणी बोलतो, त्यामुळे मुलं शिकली, सोनं शिकलो, नातवंडांनी तोच कित्तो गिरेलो. सोनूच्या शाळेतली गोष्ट आठवतं. मराठीची परीक्षा होती, जोडोलय म्हणून प्रश्न होतो. एका बाजूक पुस्तक पान, दुसऱ्या बाजूक वाचन पत्रावळी वगैरे शब्द होते. सोनून पुस्तकाची जोडी पत्रावळीबरोबर जुळली. याचं कारण ही सोनू अभ्यास करू कसं बसलं की सांगतोय पत्रावळी गोळा करून ठेव. तसा ह्या काय एक बोट की बोटी पोह्यावर घालतात ते शेव की ती शेव. मालवणीतले हे शब्द म्हणजे खरे मराठीतले शब्द अपभ्रंशित होऊन ते मालवणीत आले आणि खटखटे लाडवासारखे तिकडे रवले. बघा नैवेद्याचा निवेद झाला, अन्नशुद्धीचा अनसूद झाला, तरी ते का मालवणी झोक होतो. काही शब्द हे केवळ मालवणीच असत. उदाहरणार्थ इंदळस कुटा, आंबट ढाण, कोंडे कुस्कूर, आमवण, कळपुटी, आगळ, खोळ, वायन, इसवाटो. इसवाट्याबद्दल माका त्याच्याबद्दल की हा काय खैसून आयलो हो इसवाटो हो शब्द तयार कसो झालो असत, खैसून आयलो असत. मग त्याच्यावर विचार करताना कळलं की वाटेवरती जाताना जो तिकडे दगड असतात ते का फूल वगैरे वाहतात
म्हणजे वाटेवरचो ईश, ईश वाटो ईस वाटो असो तो शब्द आलेलो असत. पण हे शब्द एवढे, आणि ह्याच्यासाठी दुसरे समर्पक शब्द जर आपण शोधूक गेले तर ते मिळूचे नाही. आम्वान शब्द नाही दुसऱ्या भाषेमध्ये. गोडी असणारी मालवणीच्या तोडीची भाषाही सापडूची नाही. ह्या पुस्तकाच्या शेवटाकडे येताना तिने लिहिलं की आयुष्यात भोगलेल्यापेक्षाही उपभोगलेल्या जो काही गोष्टी उपभोगल्या त्याच्याबद्दल तिने जास्त लिहिलं सा. ह्यो ती का आम्ही विचारत होती गजाली सांगताना रंगून जाय. विशेषतः दत्तजयंतीच्या दिवशीच्या जो गजाली असतात ते विचारलं की हो त्या दिवशी अमुक होय तमुक होय वगैरे असं. आणि ती दत्तजयंतीच्या दिवशी मुंबईत असली तरी सुद्धा मनान बांबर्डेक असायची. यावर्षी आम्ही तिका विचारलं की काय वाटतं तुका जाऊया का दत्तजयंतीक आपण. म्हणजे बाबा गेल्यानंतर काही ती जाऊक नव्हती कसला पांढरा कपाळ घेऊन जाण्याचा म्हणून ते त्यांचे काही विचार असतात त्याप्रमाणे ती काही जाऊक नव्हती 13-14 वर्ष. आणि ह्यावेळी आम्ही विचारलं मी आणि दिलीपान की जाऊया का आपण. तर ती म्हणाली नाही आता माका काय तब्येतीन काही झेपूचं नाही. तर मी म्हटलं तसं मी फाटकोस तेव्हा मी पटकन विचारलं की माणसाक भीती कसली असता. मरणाची. तू मी बरोबर असे तुझ्या डॉक्टर असे जर तुका काय होक लागलं तर औषधं देऊन वाचवण्याचा प्रयत्न कर. आणि समजा माझ्या हाताच्या बाहेर असतात आणि तू गेलाय तर मरताना मुलाजवळ असूची मी आणि दिलीप दोघंही बरोबर असो हय काढीला तो ती थाईला हसू गायला ती का हसच. हो म्हणे बरोबर गोष्ट असं जाऊया आपण. तयार झाली तिकडे गेली ती जी काय एकदम चार्जच झाली सगळा म्हणजे आपल्या गावात जाऊन पोचली ना. आणि तो शेवट जो असं पुस्तकाचा तो तिने असं लिहिलं की नाही म्हणताना वयाची 86 वर्ष उलटली सगळा काही उपभोगून झाला आता रवली शेवटची इच्छा. एकदा दत्त जयंतीसाठी बांबर्ड्याक जाण्याची. हे गेल्यानंतर मी बांबर्ड्याक जाऊक नाही. मध्यंतरीच्या वर्षात बाबा शरू पिरता कुमू यमू पबी चंपू एक एक करत सगळे गेले. आता भावंडापैकी उरलो मी नंदू आणि सुना. ज्या घरात गावात माझा जन्म झालो जिकडे दाजींनी माका फुलासारख्या जपला जिकडची पेज भाकरी आम्ही आनंदाने खाल्ली ज्या घराच्या खळ्यात मी यांच्या गळ्यात माळ घातली त्या घराच्या पायरीवर एकदा डोक्या टेकूचं असा. आयुष्यभर ज्या म्हारवान रक्षण केलं त्या म्हारवाच्या खांबाक दंडवत घालूचो असा. नंदू सुनेचो हात हाती घेवचो असा. दत्ताक हात जोडून सगळ्यांक सुखी ठेव म्हणत माझ्या हातात नारळ ठेवचो असा. आणि धन्य धन्य हो प्रदक्षिणा ऐकताना आयुष्याची प्रदक्षिणा पूर्ण करूची असा. माका ओळखणाऱ्या माणसांक माझी आई माहिती आहे. पण मालूचा मनगणा ह्या पुस्तकाचं नाव. एवढ्या वेळ जिचो गजाली ऐकून तुम्ही पोटभर हसल्यात कधीतरी अंतर्मुख झाल्यात. त्याच पुस्तकामधलो दुसरो भाग ज्याच्यामध्ये तिनं तिच्या पदार्थाची कृती लिहिली असत ते कदाचित तुमची घरकरी तुमका करून घालत तुमची पोटा भरतील. पण ही मालूताई कोण. दिलीप घेऊन येते आई. देवांग आजीचा आदर.
काय स्टेजवर जाऊ ते भयंकर घाबरतात. नाही नाही हो तू पुढे रे. ए प्रशांत आधी. थँक्यू. मालूचा मनगणा ह्या पुस्तकासाठी त्याचा श्रेय माझं नव्हे, कारण आजगावकर सरांनी सांगितलं तसा त्याचं काही तो मसालो असं हो हिणास दिलेलो. पण ह्या पुस्तक बनवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली, प्रचंड. अच्युत पालव प्लीज. अभिषेक रेडकर, वाईरकर, प्रभाकर वाईरकर, श्रीकांत पाटील आणि सर प्रमुख पाहुणे नलावडे सर या ना प्लीज. आजचो दिवस आपण ही का काही देण्याचो नाही, आजचो दिवस हिच्याकडून काहीतरी घेण्याचं. ह्या पुस्तकाच्या मनोगताच्या इथे तिनं अंगठो दिलो सर. हो निरक्षर म्हणून नाही, हो स्पर्श. नेहमी शब्दांपेक्षा स्पर्श हो जास्त मोठं असतं. अभिषेक रेडकर आणि ही हां केतकी, येस सॉरी केतकी प्लीज. नाही केतकी नाही. एक उत्कृष्ट फोटोग्राफर. ह्या पुस्तकाचा कॅलिग्राफी अच्युत पालव आपण सगळे ओळखतात, प्रभाकर वाईरकर आणि आपला बिझी शेड्यूल देऊन नलावडे अरुण नलावडे जी इकडे आले आणि तिने मला दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की अप्रतिम आहे. मधु मंगेश कर्णिक ज्यांनी त्याची प्रस्तावना लिहून दिली, काहीही लायकी नाही ह्या सगळ्या लोकांच्या आसपास जाण्याची. अभिषेक रेडकर काल रात्र पूर्ण रात्र ह्या इकडे सगळ्यांना ओळख नसतं तर मी ओळख करून देते. स्लम डॉग मिलेनियमचो आर्ट डायरेक्टर अभिषेक रेडकर. हे सगळे लोक ऑस्करच्या जवळचे. अभिजित नाही इकडेच आहे ना. या ना. मी कोणालाही थँक्स म्हणणार नाही. आज फक्त एवढंच की आई तुम्हाला आशीर्वाद देणार, तुम्ही मोठे आहातच, पण सगळ्यांना खूप यश मिळावं हा आशीर्वाद आपण तिच्याकडून घेणार आहोत. आता महेशने वाजवलं, छान वाजवलं. महेश वाजवतोच. आपल्याला विचारलं की तुमच्या आवडीचं गाणं कोणतं, तर आपल्याला नाही उत्तर देता येणार. पण जे गाणं आपण जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा ऐकतो आणि मरेपर्यंत आपल्याला ते ऐकत राहावं असं वाटतं, ते गाणं म्हणजे अंगाई. आत्तापर्यंत ह्या गजालींनी तो मला आनंद दिला. देवाचे मी आभार मानतो की वयाच्या 50 नंतर सुद्धा आम्हाला आमच्या आईची सावली मिळाली. आता एक काम करायचं, एक नम्र विनंती, सगळ्यांनी डोळे बंद करायचे, आपली आई डोळ्यासमोर आणायची, तिच्या मांडीवरती डोकं ठेवायचं, कान आणि मन तिच्या स्वाधीन करायचं. प्रशांत
सगळ्यांना एक विनंती आहे. आज आपण सगळ्यांचे सत्कार केले, पण आपल्यात अशी एक व्यक्ती आहे की जर त्या व्यक्तीने ही कल्पना डोक्यात आणली नसती तर आपण सगळे आज इथे नसतो. आपल्याला हा कार्यक्रम बघायला मिळाला नसता, आपल्याला आजीचे अनुभव ऐकायला मिळाले नसते. आणि आजी, मला वाटतं इथे प्रत्येकाने आज आपली आजी बघितली किंवा आई बघितली. माणूस शक्यतो कोकणातही जाऊन आला, पण आज आमची इच्छा आहे की त्या आजीच्या हस्ते म्हणजे आईच्या हस्ते